सर्व आदर तुला देतो, मान महिमा गौरव सन्मान जो तुझा तुला देतो, कारण परमेश्वर तूच ते योग्य आहे. आम्ही तर केवळ धूळ आणि माती आहोत परमेश्वर, आमची लायकी नाही, योग्यता नाही परमेश्वर. हो प्रभू, पण तू महान आणि पवित्र परमेश्वर आहे देवा. खरंच प्रभू, तुझ्या चरणापाशी येत असताना एक भग्न अंतकरण घेऊन आणि परमेश्वर तुटलेलं हृदय घेऊन येतो परमेश्वर. कारण देवा मला ठाऊक आहे परमेश्वर की माझ्या काही चांगलं असं काही नाही, पण देवा तुझा जो पवित्र आत्मा जो सर्वोत्तम आहे, खरंच परमेश्वर त्याचं दान तू आम्हाला दिलं परमेश्वर, आणि तो आत्मा उत्तम आहे जो आमच्यामध्ये वस्ती करतो. आणि म्हणून देवा आज परत एकदा तुझ्या आत्म्याने तो आम्हाला चालव परमेश्वर. आमची मानवी बुद्धी, आमच्या इच्छा, आमच्या योजना, आमच्या कल्पना सर्व व्यर्थ होऊ दे परमेश्वर. केवळ तुझी इच्छा पूर्ण कर. पवित्र आत्मा तू कार्य कर. हरेक अडखळण तू तोड, हरेक बंधन तू तोड परमेश्वर. माझ्या देवा मी प्रार्थना करतो, मजमूर्खाला तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या ज्ञानाने भर, तुझं वचन दे, प्रकाशन दे परमेश्वर. आणि प्रभू आज तू तुझ्या लेकरांशी बोल दे बाबा. माझ्या देवा आज प्रत्येक कृषी अंतकरणाला तू तृप्त कर प्रभू, आणि पिता तुझी इच्छा पूर्ण कर. परत एकदा तुझ्या चरणापासून स्वतःला झुकवतो, लीन आणि नम्र करतो देवा. आज तू आमच्याशी बोल, तुझी इच्छा पूर्ण कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने. आपण परत एकदा पिता, पुत्र, पवित्र आत्म्याला टाळ्या वाजून प्रभूचं स्वागत करू. प्रभूला धन्यवाद, कारण तोच काही योग्य आहे. एक वचन आपण काढू. यशया संदेशाचं पुस्तक, याचा 55वा अध्याय. यशया 55. यशया 55 8 आणि 9 वचन आपण वाचू. 8 आणि 9. यशया. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. देवाचं वचन म्हणतं, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत आणि माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. आणि 9. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. देवाचं वचन म्हणतं, जसे आकाश पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, माझ्या कल्पना या तुमच्या कल्पना नाहीये. म्हणजे मनुष्य ज्या कल्पना करतो, आपण जे विचार करतो, ज्या योजना आखतो, परमेश्वराचं वचन सांगतं की त्या तुमच्या बुद्धीपलीकडच्या आहेत. त्या तशा नाहीत जशा तुम्ही समजता. आपल्याला बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना की माझ्या मनामध्ये एखादा विचार असेल आणि आपल्याला वाटतं की हा परमेश्वराला पण असंच वाटत असेल. बऱ्याचदा हा खूप मोठा गैरसमज आहे आपला, कारण मुळात परमेश्वर आपल्यासारखा विचारच करत नाही जसं मनुष्य विचार करतो. आपल्याला काय असतं माहिती का, मनुष्याच्या विचारामध्ये काय फरक आहे, देवाच्या विचारात काय फरक आहे. आपण कोणताही विचार किंवा कोणतीही योजना करताना आपण फायदा काय आहे आणि तोटा काय आहे या दोन गोष्टींकडे लक्ष देतो, की हे केल्यानंतर मला काय फायदा होणार आहे आणि हे केल्यानंतर मला काय तोटा होणार आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कॅल्क्युलेटिव्ह असतो, की आपल्याला माहितीये की प्रत्येक वेळ, प्रत्येक समय हा कशा पद्धतीने कुठे यूज केल्यानंतर मला फायदा होईल. म्हणून मनुष्य एवढा चॅप्टर आहे किंवा एवढा ज्याला आपण म्हणतो धूर्त आहे की तो व्यर्थ कोणतीच गोष्ट करत नाही. परमेश्वराला पण तो तेवढाच वेळ देतो जेवढा त्यांनी नेमलेला आहे. रविवार आपण देवाला का दिला? कारण देवाचं वचन म्हणतो तुम्ही शब्दात दिवस पवित्रपणे पाळ. म्हणून आपल्याला वाटतं हा 2 तासाचा समय, 3 तासाचा समय मी परमेश्वराला दिला, प्रभू खूप खुश झाला. या तुमच्या कल्पना झाल्या. देवाचं वचन म्हणतं तुमच्या कल्पना ह्या माझ्या कल्पना नव्हत. जसं तुम्हाला वाटतं की असं केल्याने मी खुश होईल, जसं मनुष्याला वाटतं की असं वागल्याने परमेश्वर खुश होईल. प्रियांनो लक्षात घ्या, आपल्या कल्पना ह्या देवाच्या कल्पना नाहीत, ह्या मनुष्याच्या कल्पना आहेत. देवाचं वचन म्हणतं मनुष्य हा जन्मता पापी आहे, तो मुळात पाप घेऊनच जन्माला येतो. मग त्याच्या ठाई चांगलं वसेल काय? त्याच्या ठाई चांगल्या कल्पना येतील कुठून? त्याच्या ठाई चांगले विचार येतील कुठून? आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांसारख्या नाहीयेत. देवाचं वचन म्हणतं जसं आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा काय आहेत? उंच आहे. आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांपेक्षा उंच आहे. हालेलुया. आकाश आणि पृथ्वीची उंची आपण मोजू शकत नाही. आकाश अथांग आहे. प्रियांनो आपण पाहतो की आकाश म्हणजे जे आपल्याला दिसतं तेवढं नाहीये. आकाश आपल्याला, आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे, रात्रीच्या समयाला आपण तारे बघतो, दिवसा आपण सूर्य बघतो. लक्षात घ्या, हे ग्रहमंडळ जे आहे याला सुद्धा एक विशिष्ट उंची आहे. तिथपर्यंत मनुष्य पोहोचू शकतो. आज चंद्रावर माणूस जाऊन आला, मंगळाचा त्याने शोध लावला, मंगळावर त्याने यान पाठवलं, तिथपर्यंत मनुष्याची पोहोच आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की चंद्रावर गेल्यानंतर त्याच्यावर आकाश नाही असं. तिथून पुढे परत आकाश आले.
तुम्ही मंगळावर गेले, तिथून पुढे परत आकाश आहे. त्याचा थांग अजून मनुष्याला लागलेला नाही. मनुष्य एवढंच म्हणतो की जशी ही गॅलेक्सी आहे, ज्याला म्हणतात मराठीमध्ये गॅलेक्सीला आकाशगंगा, जशी ही एक आकाशगंगा आपण पाहतो, अशा अनेक आकाशगंगा आहेत असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्या डोळ्यांना तर एकच दिसते की ही आकाशगंगा आहे. अशा अनेक आकाशगंगा, अशा अनेक गॅलेक्सी ह्या जगामध्ये परमेश्वराने सृष्टीमध्ये निर्माण केलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आकाशाचा थांग माणसाला कधीच लागणार नाही. आणि बायबल असं सांगतं की स्वर्गात आकाशात आकाशाहून उंच परमेश्वराने त्याचं निवासस्थान त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत देवाचं वचन म्हणतं ना, पहिला, दुसरा आणि तिसरा स्वर्ग. तिसऱ्या स्वर्गापर्यंत पौल म्हणतो मी जाऊन आलो. म्हणजे तो स्वतःबद्दल नाही म्हणत, तो म्हणतो की त्या व्यक्तीबद्दल मला अभिमान वाटतो की एके दिवशी तो तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊन आला. आणि जे शब्द मनुष्याने आपल्या मुखातून उच्चारणे योग्य नाही असे शब्द मी त्या ठिकाणी ऐकले. हालेलुया. आकाशाचा स्थान अजून मनुष्याला लागलेला नाही. स्वर्ग तर त्याच्या नजरे पलीकडे आहे आणि बुद्धी पलीकडे आहे. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं माझ्या कल्पना या तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत. देवाचं वचन म्हणतं माझ्या कल्पना या आकाश जसं पृथ्वीपेक्षा उंच आहे, तसंच माझ्या कल्पना, माझे मार्ग हे तुमच्या मार्गांपेक्षा उंच आहेत. माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांपेक्षा उंच आहेत. म्हणून मनुष्याला स्वर्गाचा थांग लागत नाही. म्हणून तो विचार करतो ना, तरी त्याला कल्पना करवत नाही की स्वर्ग असू शकतं का, असं आहे का. म्हणून माणसाला विश्वासच बसत नाही की स्वर्ग आहे. म्हणून मनुष्य भरोसा, कारण माहिती का, कारण आपली ती लायकीच नाहीये आपण त्या गोष्टीचा विचार करावा. आपल्यामध्ये ती योग्यताच नाहीये की आपण त्या गोष्टीचा विचार करावा. कारण जोपर्यंत आपल्या कल्पना देवासारख्या होत नाही, जोपर्यंत आपले विचार परमेश्वरासारखे होत नाही, जोपर्यंत आपल्या योजना परमेश्वराच्या योजना होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा थांग लागणार नाही ज्या परमेश्वराच्या योजना आहेत. हालेलुया. आपल्याला जेवढं दिसतं तेवढा आपण विचार करतो, आपल्याला जेवढं कळतं तेवढा आपण विचार करतो. म्हणून मी सांगितलं की मनुष्य हा कॅल्क्युलेटिव्ह आहे. कॅल्क्युलेटिव्ह कशाला म्हणतात, की तो प्रत्येक गोष्टीची गोळाबेरीज करतो की हे केल्याने मला काय फायदा होईल, असं केल्याने मला काय फरक पडेल. म्हणून आध्यात्मिक रीतीने, धार्मिक रीतीने सुद्धा मनुष्य कॅल्क्युलेटिव्ह आहे. त्याला वाटतं की एवढी धार्मिकता पुरेशी आहे, त्याला वाटतं एवढं वचन वाचणं पुरेसं आहे, त्याला वाटतं एवढी मिटिंग करणं पुरेसं आहे, त्याला वाटतं एवढा वेळ प्रभूला देणं पुरेसं आहे. या तुमच्या कल्पना झाल्या. काय परमेश्वर तुमच्या बाबतीत हाच विचार करतो काय ह्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बनवलं, ह्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं, ह्यासाठी परमेश्वराने तुम्हाला वाचवलं, ह्यासाठी प्रभूने तुम्हाला जवळ केलं, जगापासून निवडलं, तुमच्या वंशातून, तुमच्या पूर्ण परिवारातून, तुमच्या समाजातून, तुमच्या सर्व पिढ्यांमधून परमेश्वराने तुमच्यावर जी दया केली ती केवळ ह्यासाठी केली की ज्या पद्धतीने तुम्ही समजतात की अशाने परमेश्वर खुश होईल. काय या तुमच्या कल्पना आहेत का परमेश्वराच्या कल्पना आहेत? जी गोष्ट मी प्रभूसाठी आज करू इच्छितो, तुम्हाला वाटतं की मी प्रभूची सेवा करतो, आपल्याला वाटतं की मी प्रभूसाठी काम करतो, आपल्याला वाटतं की मी खूप काहीतरी परमेश्वरासाठी करतो, या तुमच्या योजना आणि कल्पना झाल्या, तुमचे मार्ग झाले. काय परमेश्वराच्या कल्पना अशाच आहेत ज्या तुम्हाला वाटतात? आज आपण एक उदाहरण बघू बायबल मधून. प्रियांना एक वचन काढा, मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 24 वचनापासून वाचू आपण. मत्तई शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 24 पासून पुढे. नंतर ते कफरनहुमात आल्यावर मंदिर पट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवर राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. आता नीट लक्ष द्या वचनाकडे. बघा, या ठिकाणी कफरनहुमात प्रभू येशू ख्रिस्त आला आणि बायबल असं सांगतं की ते जकात गोळा करणारे, जे मंदिराचा कर गोळा करणारे लोक आहेत, टॅक्स कलेक्टर, ते त्या ठिकाणी पेत्राजवळ आले आणि त्यांनी येऊन काय सांगितलं पेत्राला की तुमचा गुरु म्हणजे प्रभू येशू हा मंदिर पट्टीचा कर देत नाही का? म्हणजे मंदिराचा कर लावलेला होता इस्रायल लोकांना की तो प्रत्येकाला भरावा लागायचा. मग ते येऊन येशूला दोष लावावा म्हणून काय सांगत होते की तुमचा गुरु जो आहे तो मंदिर पट्टीचा कर भरत नाही का? त्याला वाटत नाही का आपण तो भरावा असं? मग पेत्र काय म्हणतो, हो भरतो. आणि मग पेत्राने येऊन त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला किंवा प्रभू येशूनेच पेत्राला विचारलं, काय वाटतं पेत्रा की कर कोणाकडून घेतला जातो? जकात कोणाकडून घेतली जाते? राजा जकात कोणाकडून घेतो? प्रजेकडून. मुलांकडून घेत
नाही. तर प्रभू म्हणतो आपण मोकळे आहोत, आपल्याला देण्याची गरज नाही. पण आता पुढे वाचा 27 वचन. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून, प्रभू येशू म्हणतो तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक. आता बघा, तू जाऊन समुद्रात काय टाक? गळ टाक. पुढं, आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. आता त्याच्यात प्रवेश ख्रिस्ताच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं? माझ्याकडे पैसा नाहीये तर आपण काय केलं असतं? एखाद्या व्यक्तीकडून काय केलं असतं? काय केलं असतं? काय येशू ख्रिस्ताला कोणी ओळखत नव्हतं का? ओळखत नव्हतं का? अहो, जकातदार येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचे. लेवी जकातदार होता जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता. जक्कई जकातदार होता, त्या जकातदाराला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं. पैसा, अनेक असे लोक होते धनी, एकच नाही. अहो, बायबल असं सांगतं ज्या स्त्रिया येशू सोबत चालायच्या त्या आपल्या पैशा अडक्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करायच्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शेवटी आपल्याला पाहायला मिळतं प्रभू भोजनाच्या अगोदर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा एका घरात बसलेला होता त्यावेळेस एक स्त्री आली आणि त्या स्त्रीने बहुमूल्य अलाबास्त्र तेलाची कुपी घेऊन आली आणि ती कुपी घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर तिने ओतली. प्रभू येशू म्हणतो की तिने माझ्या उत्तर कार्यासाठी हे केलेलं आहे, तिला ते करू द्या. हालेलुया. तुम्हाला माहिती का ती बहुमूल्य अलाबास्त्र कुपी जी आहे ते जे तेल होतं ना, ते तेल खूप महाग होतं. ते काही स्वस्त तेल नव्हतं, अतिशय मौल्यवान तेल होतं. म्हणून ते शिष्य कुरकुर करायला लागले की याचा नाश कशाला करतात, गरिबांना वाटा. प्रभू येशू म्हणतो तिला ते करू द्या. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, येशूच्या आजूबाजूला श्रीमंत लोक फिरणारे होते, येशूची आज्ञा ऐकणारे पण होते, येशूला मदत करणारे पण होते, येशूची सेवा करणारे पण होते पैशा अडक्याने. मग येशू ख्रिस्ताने हा अट्टहास का केला की येशू म्हणतो पेत्राला, पेत्रा तू जा आणि समुद्रात काय कर? गळ टाक. आता इथं अजून दुसरी गोष्ट आपल्याला नीट शिकायला मिळेल की समुद्रामध्ये कोणीच गळ टाकत नाही. समुद्रात जर मासा पकडायचा असेल तर तुम्ही गळ टाकून पकडत. कसा पकडतात बरं समुद्रात मासा? जाळ टाकून. गळ कुठे टाकली जाते? नदीमध्ये. का? नदीमध्ये बरोबर का? कमी पाणी असतं. नदीमध्ये गळ टाकून मासा पकडतात कारण पाण्याचं प्रमाण काय असतं? कमी असतं, उथळ पाणी असतं त्या ठिकाणी. म्हणून नदीमध्ये जर तुम्ही गेले तर कोणी जाळ टाकून त्या ठिकाणी मासे पकडणार नाही, त्या ठिकाणी गळ टाकून मासा पकडला जातो. पण प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो तू समुद्रात जा आणि काय टाक? गळ टाक. हालेलुया. आता बघा, काय प्रभू येशूला माहिती नव्हतं का की समुद्रात गळ टाकत नसतात असं? गळ टाकून मासा पकडला जाते. जाऊ द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती नसेल. पेत्र जर मासे पकडणारा होता, पेत्राला जर अनुभव होता की मासा कसा पकडला जातो, पेत्राने शिकवायची होती हुशारी प्रभू येशू ख्रिस्ताला की प्रभू तू काय पण सांगतो की त्या ठिकाणी समुद्रात जाऊन गळ टाक, तू दे ना माझ्याकडे जाळ. अरे मला सवय आहे, मी आयुष्य घालवलं मासे पकडण्यामध्ये, मी एक मच्छीमार आहे, मी जातो ना कसा मासा पकडायचा, तू मला नको सांगू, मी जाऊन मासे पकडतो. प्रभू येशूने सांगितलं पेत्रा गळ टाक. कुठं? समुद्रामध्ये जा. हालेलुया. हालेलुया. आणि मग काय झालं? मग काय सांगितलं पुढे? गळ टाक आणि काय सांगितलं? वाचा परत एकदा. आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून, आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयांचे नाणे सापडेल. म्हणजे तुला 2 रुपयाचे नाणे सापडेल. हालेलुया. आता दुसरी गोष्ट, गळ तर पहिली गोष्ट समुद्रात टाकत नाही तरी प्रभू म्हटलं की तू जाऊन गळ टाक. आता त्या ठिकाणी प्रभू म्हणतो की जो मासा पहिल्याने वर येईल. हालेलुया. समुद्रात मासा वर येणं फार कठीण आहे. मोठे मासे तरी वर फिरतात, लहान मासे जास्त करून वर येत नाही. त्याचं कारण आहे की त्यांना खाद्य वर भेटत नाही, कारण खाली जी शेवाळ असते समुद्रामध्ये आणि समुद्र खूप खोल असतो. एक एक टेकडी, एक एक डोंगर त्याच्यामध्ये बुडून जाईल एवढा खोल समुद्र असतो. 100 फूट 150 फूट खाली त्या ठिकाणी पाणी, तळ त्या ठिकाणी समुद्राचं असतं. एवढ्या वर तो मासा कशाला येईल जीव द्यायला? कारण त्याला माहिती वरपर्यंत जात जातच मी थकून जाणार आहे, म्हणून लहान मासे जास्त करून वर फिरत नाही. तरी सुद्धा बायबल म्हणतं की प्रभू येशू म्हणतो तू समुद्रामध्ये जाऊन गळ टाक. बघा ही गोष्ट किती अद्भुत आहे प्रियांनो. समुद्र एवढा अफाट आहे, त्या अफाट समुद्रामध्ये एक गळ कोणीतरी टाकलेला आहे आणि त्याला समजा काहीतरी खाद्य लावलेलं आहे. कोणता मासा आहे की त्याला तो गळ दिसेल की त्या ठिकाणी काहीतरी पडलेला आहे? पण प्रभू म्हणतो जाऊन गळ टाक. जो मासा प्रथम वर येईल. हालेलुया. जो मासा प्रथम वर येईल त्याला धरून काय कर? त्याचे काय उघड? तोंड उघड. त्याच्यामध्ये तुला काय सापडेल? 2 रुपयाचे नाणे. आता इथं तिसरी गोष्ट आहे काय की मासा कुठं पैसा कमवायला गेला होता? मासा कुठं पैसा कमवायला गेला? पैसे कोण कमवतो? मनुष्य. मनुष्य. या जगात दुसरा कोणताच प्राणी नाही जो पैसा कमवतो. कोणता प्राणी आहे? फक्त मनुष्य. मनुष्य. माणसाला फक्त पैसा कमवणं. भले तो 2 टाइम खाणार नाही पण काय कमवेल?
हा, भले त्याला एकच टाइम जेवायला द्या, पण पैसा त्याला फार महत्वाचा आहे, पैसा फार जिव्हाळ्याचा आहे. हा मासा गेला कुठं पैसा कमवायला? बायबल असं सांगतं, प्रभू येशू म्हणतो की समुद्रात जाऊन गळ टाक, गळ टाकल्यावर जो मासा वर येईल त्याला धर, त्याचं तोंड उघड आणि त्या तोंडामध्ये तुला काय सापडेल? 2 रुपयाचे नाणे सापडेल. हालेलुया. आणि मग पुढे काय म्हणतो प्रभू? ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. ते घे आणि माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल तू देऊन टाक. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, माझ्या कल्पना या तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग हे तुमचे मार्ग नवत. माझ्या कल्पना या जसं आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसं माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांपेक्षा उंच आहे. माझ्या प्रभूने कोणाकडे हात पसरले नाही. प्रभूने सांगितलं, जा आणि समुद्रात जाऊन गळ टाक आणि जो मासा वरील त्याच्या तोंडातून काय कर? 2 रुपयाचं नाणं घे आणि ते माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी देऊन टाक. प्रियांनो, तुम्हाला माहिती का, ह्या परमेश्वराच्या योजना असतात, ही परमेश्वराची कल्पना असते. मनुष्याचं कधी बुद्धी इथपर्यंत गेली होती का असं होऊ शकतं? असं नाही. पण माझ्या प्रभूची योजना आणि माझ्या प्रभूची कल्पना ही माणसाच्या बुद्धीपलीकडची असते. हालेलुया, हालेलुया. तो मासा कसा असेल विचार करा, की तो एवढ्या अफाट समुद्रामध्ये तो शोधत फिरत आहे पेत्र कुठं आहे, तो शोधत फिरत आहे गळ कुठे टाकलेला आहे, तो शोधत, कारण त्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचे नाणे होते ना. तो स्वतः शोधत फिरतो, कारण त्याला माहितीये की मला हे काम दिलेलं आहे देवाने, की हे 2 रुपये मला पेत्राला द्यायचे, हे 2 रुपये मला घेऊन पेत्रापर्यंत जायचंय. प्रत्येक माशाच्या तोंडात तुम्हाला पैसे सापडतात का? नाही सापडतात का? आपल्या दादांच्या इथं शेततळ आहे ना, 2-4 किलो मासे पकडा आणि त्याचं तोंड उघडून बघा की तुम्हाला पैसे सापडतात का? सापडतील का? नाही. हा एकच मासा असा होता की ज्याच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं अडकलेलं होतं, पडलेलं होतं. आणि याला ती काम दिलेलं होतं परमेश्वराने, की ज्या वेळेस पेत्र त्या ठिकाणी गळ टाकेल ना, त्या गळाला तू जाऊन लाग आणि त्या ठिकाणी ते 2 रुपयाचं नाणं तू त्याला दे. हालेलुया, हालेलुया. आज पण परमेश्वर आहे ना, या जगामध्ये गळच टाकत आहे. कारण प्रभूला माहितीये मासे तर खूप सापडतील जाळं टाकलं तर, पण ते सगळे फेकावे लागतील, काहीच कामाचे नाही. तोंडात एकाच्याच त्या ठिकाणी नाणं आहे. म्हणून बाकी 100 मासे पकडले ना तर त्या माशांचा उपयोग पण काही नाही प्रभू म्हणतो. तर एकच मासा असा आहे ज्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी नाणं आहे. प्रियांनो, ज्या माशाने कधीच कमाई केली नाही त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची गरज भागवली. ज्या माशाने कधीच काही कुठं कमवायला गेला नाही त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा कर त्या ठिकाणी भरला. ही आहे देवाची योजना. म्हणून तुम्हाला माहिती का, परमेश्वर त्याच्या सेवेसाठी धनवानांना निवडतच नाही. म्हणून परमेश्वर अपेक्षा करतच नाही धनवानांकडून की तुम्ही सेवेला मदत करा. पैसा आहे याचा अर्थ असा होऊ नाही शकत की तुम्ही देऊ शकता. सगळ्यात मोठा भिकारी श्रीमंतच असतो, कारण त्याची हाव कधीच जात नाही. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याची हाव कधीच जात नाही. सर्वात मोठा भिकारी तो आयुष्यभर भिकारीच राहून मरतो. लक्षात घ्या, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. आज पण माझा प्रभू समुद्रामध्ये गळच टाकत आहे आणि आज पण माझ्या प्रभूला अपेक्षा नाही की त्या ठिकाणी जाळं टाकून खूप मासे पकडावे. आज पण देवाला माहिती की असा एखादाच व्यक्ती असतो जो प्रभूसाठी उभा राहतो. असा एखादाच व्यक्ती असतो जो प्रतिकूलतेमध्ये प्रभूसाठी देतो. असा एखादाच व्यक्ती असतो जो प्रभूसाठी त्याचं जीवन द्यायला समर्पित होतो. आणि अशी गर्दी गोळा करणारे तर खूप आहेत. येशूच्या आजूबाजूला फिरणारे तर खूप होते. पण माझ्या प्रभूला असं वाटलं नाही मी कोणाला सांगावं की तू 2 रुपये मला दे ना, की मी त्या ठिकाणी कर भरू शकेल. एका व्यक्तीबद्दल प्रभूला त्या ठिकाणी असं वाटलं नाही. तर प्रभू पेत्राला म्हणतो, पेत्रा जा, आपलं जा. माझ्या परमेश्वराने योजना करून ठेवलेली आहे. एका माशाच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं नाणं फसलेलं आहे आणि ते जाऊन तू घेऊन ये. हालेलुया. देवाच्या योजना आहे, या परमेश्वराच्या कल्पना आहे. आज मनुष्याला वाटतं सेवा पैशाने होते, सेवा आमच्याकडे वस्तूने होते. सेवा फक्त आणि फक्त समर्पणाने होते. लक्षात, या माशाचं समर्पण होतं की मला माश्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो मासा जिवंत राहील का? नाही. राहील का? फडफडेल तो. त्याला ऑक्सिजनची गरज आहे. त्याला माहितीये मी मरून जाईल. ज्यावेळेस पेत्र मला गळ टाकून बाहेर काढणार आहे तर त्याला माहितीये गळाला लागल्यानंतर माझं जीवन माझं राहणार नाही. कारण गळ कुठं लागतो? माशाच्या तोंडात अडकतो तो. ज्यावेळेस तो ते खाद्य खायला जातो ना त्यावेळेस माशाच्या तोंडामध्ये तो गळ जो असतो तो फसून जातो. तो काटा जो असतो तो रुतून जातो आणि त्या रुतलेल्या काट्याने त्या ठिकाणी बाहेर ओढलं जातं. त्याला म्हणतात गळ. त्या माशाला माहिती होतं की मी मरणार आहे, पण परमेश्वराची योजना पूर्ण करणं आहे, पण देवाचं कार्य पूर्ण करणं आहे, पण मला माझं जीवन सोपून देणं आहे, कारण मला हे काम सोपून दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, आज पण प्रभू तेच समर्पण मान्य करतो. आज पण प्रभू त्याच माशांची गरज आहे परमेश्वरला. आज गरज नाही प्रभूला जाळे भरून मासे त्या ठिकाणी मिळावे. आज प्रभू अशा एकाच व्यक्तीला शोधतो जो त्या समर्पणाने प्रभूसाठी उभा राहील. हालेलुया.
मासा पैसा कमवायला गेला नव्हता, पण तो प्रभूसाठी उभा राहिला. म्हणून मी म्हणतो, देणारा नेहमी देणाराच असतो. लोक प्रार्थना करतात की देवा मला देणारं कर. प्रभू म्हणतो, तू ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत देणं शिक. हालेलुया. देणारा बनू नाही शकत परमेश्वर. देणारा ऑलरेडी जन्मता देणारा असतो, लक्षात घ्या. आणि भिकारी ऑलरेडी जन्मताच काय असतो? भिकारी. तो कधीच देणारा होऊ शकत नाही, कारण तो भिकच मागत राहतो आयुष्यभर. त्याला कितीही द्या, तो जन्माला आला गरिबीमध्ये आणि तो श्रीमंत होऊन जरी मेला तरी तो शेवटच्या क्षणापर्यंत भिकारीच राहील, लक्षात घ्या. पण जो देणारा आहे तो जन्माला आला त्या ठिकाणी गरीब आणि दरिद्री म्हणून ना, तरी तो मरेल ना, तो गरीब असेल तरी सुद्धा तो देणाराच राहील, हे लक्षात घ्या. या परमेश्वराच्या योजना आणि कल्पना आहेत. हे परमेश्वराचे मार्ग आहेत जे तुमच्या आणि माझ्या बुद्धीपलीकडचे. म्हणून तुम्हाला माहिती असेल की जॉर्ज मुलर नावाचा व्यक्ती जो असा होता की लोकांना फसवणारा होता, ठकवणारा होता, कोणाचे पैसे घेतले तर परत करत नव्हता, त्याला काही रिकामा होता, त्याला काही कामधंदे नव्हते, अशा पद्धतीचा व्यक्ती होता जॉर्ज मुलर, ज्याला परमेश्वराने निवडला अनाथांचा पिता म्हणून. हालेलुया. अनेक हजारो अनाथ मुलांना त्याने सांभाळलं आणि अनेक अनाथाश्रम त्यांनी त्या ठिकाणी तयार केले आणि परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतला. का माझ्या प्रभूने एखाद्या दानवीर व्यक्तीला निवडलं नाही? का माझ्या परमेश्वराने एखाद्या पैशावाल्या श्रीमंत व्यक्तीला निवडलं नाही अनाथ आश्रम चालवण्यासाठी? माझ्या प्रभूने अशा व्यक्तीला निवडलं ज्याच्यावर जगाचा भरोसा नव्हता, जो 1 रुपया कमवू शकत नव्हता, ज्याच्या खिशामध्ये, स्वतःच्या खिशामध्ये 1 रुपया नव्हता, 1-1.5 दमडी नव्हती. अशा व्यक्तीला परमेश्वराने निवडलं अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी आणि अनेक हजारो अनाथांचा पिता त्याला म्हटलं गेलं जॉर्ज मुलरला. या आहेत परमेश्वराच्या योजना आणि कल्पना, ज्या तुमच्या आणि माझ्या बुद्धीपलीकडच्या आहेत, ज्या आपल्या बुद्धीपलीकडच्या आहेत. काय त्या परमेश्वराच्या कल्पनांचा थांग तुम्हाला आणि मला लागेल? आपण तर लढत बसलोय आपल्या बुद्धीने आणि बळाने, आपल्या योजनेनुसार आपण करतो म्हणून फसतो, लक्षात घ्या. कारण आपला भरोसाच नाही मुळात परमेश्वर. आपल्याला वाटतं की मी हे असं केल्याने तसं होईल. लक्षात घ्या, ज्याचा भाव विषय परमेश्वरावर आहे तो पुरुष धन्य, देवाचं वचन. हालेलुया. ज्याचा भाव परमेश्वरावर आहे तो धन्य. जो मनुष्यावर भरोसा ठेवत नाही पण परमेश्वरावर भरोसा ठेवतो, देवाचं वचन म्हणतो तो धन्य व्यक्ती आहे. कारण काय? की ज्याचा विश्वास भरोसा परमेश्वरावर आहे ना, परमेश्वर त्याला कधीच सोडणार नाही, परमेश्वर त्याला कधीच टाकणार नाही. ह्या असतात परमेश्वराच्या योजना. म्हणून देवाचं वचन म्हणतं, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नव्हत. मनुष्य आणि परमेश्वर यांची सांगड जुळू शकत नाही. आपले विचार आणि देवाचे विचार यांची सांगड जुळू शकत नाही. म्हणून आपण योजना आपल्या बुद्धीने करतो. तुम्हाला माहिती का, आपले विचार, आपली धार्मिकता देवाच्या दृष्टिकोनातून फाटलेल्या आणि घाण चिंध्यांसमान आहे. देवाचं वचन सांगतं, मी माझ्या बुद्धीचं बोलतो. प्रभू म्हणतो, तुमची धार्मिकता कशी आहे? त्या फाटलेल्या चिंध्यांसमान आहे, जी तुम्हाला वाटते खूप चांगली आहे, पण जेव्हा परमेश्वर बघतो ना, त्याला घाण चिंधी दिसते आपल्या जीवनामध्ये. आपली धार्मिकता जी आपल्याला वाटते की एवढी पुरेशी आहे. म्हणून या तुमच्या आणि माझ्या कल्पना झाल्या की एवढं पुरेसं आहे, एवढं करणं पुरेसं आहे. मी जे करतो ती सेवा आहे, मी जे करतो ती प्रार्थना आहे, मी जे करतो ती आराधना आहे, मी जे करतो ती उपासना आहे. हे तुम्हाला वाटतं. काय परमेश्वराला वाटतं का हीच उपासना आहे, हीच आराधना आहे, हीच सेवा आहे? हे तुमचे विचार आणि योजना आणि कल्पना झाल्या. पण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योजना आणि कल्पना काय आहेत प्रियांनो? काय मी तो मासा व्हायला तयार आहे परमेश्वरासाठी, जो गळ शोधत फिरेल. गळ टाकणं, आपण मराठीमध्ये एक म्हण आहे ना, गळ म्हणजे एक वाक्यप्रचार केला जातो, हा वाक्यप्रचार वापरला जातो. गळ टाकणं, एखाद्याला गळ घालणं. गळ घालणं म्हणजे काय? गळ घालण्याचा अर्थ काय होतो मराठीत? त्याचा जर आपण म्हणजे वाक्यात उपयोग केला तर काय होतं त्याचा अर्थ? की एखाद्या व्यक्तीला जर समजा आपल्याला कन्व्हिन्स करायचं असेल, आपल्या बाजूने वळवायचं असेल, तर हा शब्द वापरला जातो, गळ घालणं. काय वापरला जातो? गळ घालणं. म्हणजे समजा मला एखाद्या व्यक्तीला माझ्या बाजूने करायचं असेल, याचं मन माझ्या बाजूने वळवायचं असेल, मग मी याला गळ घाले. समजते का तुम्हाला? आज पण प्रभू गळ टाकत आहे. गळ कशासाठी टाकतो प्रभू? की तुम्ही देवाच्या बाजूने वळून यावं. हालेलुया. तुम्ही परमेश्वराकडे वळावं. प्रभू गळ टाकत आहे, त्या गळाकडे लक्ष द्या. आज 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 लोकांचं गळाकडे लक्ष नाही, लक्षात घ्या. आज आज सर्व सेवक जाळे टाकत फिरतायत आणि खूप मासे लागतात आणि लोकांना वाटतं बाबा ओढतायत ते एवढे मासे आम्हाला लागले. अरे पण त्याच्यापैकी किती आहे की ज्याच्या तोंडात नाणं सापडेल तुम्हाला? किती आहे जे प्रभूच्या दृष्टिकोनातून योग्य आहे? किती त्या सर्व माशांच्या घोळक्यामधून असा कोणता मासा आहे जो माझ्या प्रभूच्या कार्यासाठी उपयोगी होईल? एक पण नाही, एक पण नाही. याच्याने तर मेंढपाळांचीच पोटं भरले जात आहेत. मला सांगा, जो मासे पकडणार आहे तो स्वतः पोटं भरतो याच्याने. त्याला माहिती हे मासे मीच कापून खाणार आहे. पण हा जो मासा होता ना, ज्याला गळ टाकला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं पेत्राला, याने कोणाचं पोट नाही भरलं, याने प्रभूची सेवा पुढे नेली. हालेलुया. प्रभूची गरज भागवली त्यांनी त्या ठिकाणी. जी गरज होती प्रभू येशू ख्रिस्ताला, की त्याचा कर जो आहे मंदिराचा,
तो प्रभू येशू ख्रिस्ताला भर नव्हतं, त्याचा आणि पेत्राचा कर त्या माशाद्वारे भरला गेला. हालेलुया. कोणा मनुष्याने मदत केली नाही, कोणा मनुष्याचा उपयोग झाला नाही, एका माशाला उपयोगी केलं परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने. शिकायची गरज आहे याच्यामधून आपल्याला. आज माझा प्रभू तसंच गळ टाकत या समुद्रामध्ये, या जगामध्ये प्रभू गळ टाकत फिरते, पण एक मासा त्याला हो द्यायला तयार नाही, एक मासा त्याच्या जवळ यायला तयार नाही. प्रत्येक जण स्वार्थ घेऊन बसलेला आहे, प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये स्वार्थ दडलेला आहे. आज आपण काही करत असो, आपल्या जीवनात स्वार्थ आहे, पण आपण त्या समर्पणाने, जसं तो मासा स्वतःला जीव देण्यासाठी तयार झाला आणि हे नाणं मला पोहोचवायचे प्रभूपर्यंत, त्या समर्पणाने तो प्रभू जवळ आला. आणि त्या आज बायबलमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे. हालेलुया. हा, बायबलमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे की त्या माशाने काय काम केलं, त्या माशाने जे केलं, आज त्या बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे. काय आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराचा गौरव आपण करतो, काय उपयोगाचा आहोत आपण परमेश्वरासाठी, काय मी कामासाठी परमेश्वराच्या उपयोगी येत आहे, काय कधी आपण हा आत्मपरीक्षण केलं, काय माझ्या योजना परमेश्वराच्या योजना आहेत, काय माझ्या कल्पना परमेश्वराच्या कल्पना आहेत, काय माझे मार्ग परमेश्वराचे मार्ग आहेत. देवाचं जे म्हणतं, आकाश जसं पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांपेक्षा उंच आहे. ते उंच मार्ग शोधा प्रिय. हालेलुया. हा, जे आपल्याला वाटतं ते परमेश्वराचे मार्ग आहेत का याची पडताळणी करा. काय मी जे करत आहे त्याच्याने देव खुश आहे का याची पडताळणी करा. प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. हालेलुया. विश्वासाने जगा. देवाचं वचन म्हणतं, माझा नीतिमान मनुष्य कशाने जगेल? विश्वासाने जगेल. हालेलुया. विश्वास कशाला म्हणतात? न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा आणि खात्री म्हणजे विश्वास. काय मी विश्वासाने जगत आहे? काय मी विश्वासाने चालत आहे? काय माझा हवाला परमेश्वरावर आहे? काय मी परमेश्वराच्या कल्पना आणि योजनांवर माझं जीवन सोपवून दिलेलं आहे? काय मी देवाच्या इच्छेप्रमाणे चालत आहे? देवाच्या आत्म्याने चालणं म्हणजे पुरामध्ये स्वतःला झोकून देणं. पूर माहिती का? पूर, जेव्हा नदीला पूर येतो त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही बाहेर निघू शकत नाही. पुरात जर तुम्ही अडकले तर प्रवाहासोबत वाहत जावं लागतं. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही प्रवाहाच्या उलट्या दिशेला काहीच करू शकत नाही. तुम्हाला त्या प्रवाहासोबतच वाहत जावं लागतं. का? कारण ते पाणी जे आहे ते तुम्हाला घेऊन जातं. ते पाणी त्याला पटेल तसं घेऊन जातं, कारण पाण्याचा फोर्स तेवढा आहे. जर नदी थोडीशी उथळ असेल आणि वाहत पण नसेल तर सहज तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता, सहज तिला तुम्ही पार करू शकता. का? कारण पाणी वाहत नाहीये, पाणी शांत आहे, स्तब्ध आहे, पाणी उथळ आहे, काही जास्त खोल पण नाहीये. तुम्ही सहज ती नदी पार करू शकता. पण वाहतं पाणी जे आहे, ज्याला पूर आलेला आहे नदीला, त्या ठिकाणी तुम्हाला त्या पाण्यात जर तुम्ही गेले तर ते पाणी तुम्हाला वाहत घेऊन जाईल. तुम्ही स्वतःच्या इच्छेचे मालक राहात. हे आहे देवाच्या आत्म्याचं कार्य. जेव्हा प्रभूच्या हातामध्ये तुम्ही स्वतःला सोपवतात ना, ते पुरा समान आहे. देवाचा आत्मा जसा घेऊन जाईल तसं तुम्हाला जावं लागतं. तुमची बुद्धी, तुमची इच्छा, तुमच्या योजना काहीच कामाच्या राहत नाही. पण त्यासाठी विश्वास लागतो की मी स्वतःला त्या पुरात झोकून देणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या प्रवाहामध्ये स्वतःला टाकून देणं गरजेचं आहे. जसा देवाचा आत्मा मला चालवत राहील त्या पद्धतीने चालणं गरजेचं आहे. लक्षात घ्या प्रियांनो, त्या देवाच्या योजना आणि कल्पना आहे. म्हणून तर एलियाला पाठवलं कोणाकडे? सारपत येथील विधवेकडे, की जिला स्वतःला खायची पडलेली होती. आणि प्रभू म्हणतो, जा, मी तुझी व्यवस्था केलेली आहे. पूर्ण दुष्काळात तुझी व्यवस्था मी एका ठिकाणी केलेली. कुठं? तर सारपत येथील विधवेकडे, जिच्या घरी फक्त एक मुठभर पीठ पडलेलं होतं, कुपीमध्ये थोडंसं तेल पडलेलं होतं, जी स्वतः आणि तिच्या मुलाचा विचार करत होती की आता एक भाकर बनवू, अर्धे खाऊ आणि आम्ही काय करू? मरून जाऊ. ह्या योजना, ह्या कल्पना तिच्या होत्या. तिला कळत होतं की आता मी मरणार आहे. पण परमेश्वराची कल्पना आणि योजना बघा, की एलियाला परमेश्वर म्हणतो, जा, सारपत येथील विधवेकडे जा, मी तिला तुझे पालन पोषण करण्याची आज्ञा दिलेली आहे. हे वचन जर तुम्ही वाचत, अद्भुत आहे. तिथे काय म्हटलेले? त्या विधवेला मी तुझं पालन पोषण करण्याची काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे. हालेलुया. जिला स्वतःची पडलेली. बायबल असं सांगतं, ज्यावेळेस एलिया तिथे गेला आणि त्या ठिकाणी जाऊन ती काड्या वेचत होती, एलिया म्हटला, जा, माझ्यासाठी पाणी घेऊन. ती म्हटली, हा, जाती. पाणी घ्यायला गेली. म्हणतो, जा, येताना काय कर, एक भाकर पण करू ना. ती म्हणती, मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्याकडे किती आहे? मुठभर पीठ आहे आणि कुपीत थोडंसं तेल आहे. आम्ही एक भाकर करू, अर्धी मी खाईल, अर्धा माझा मुलगा खाईल, आणि मग आम्ही काय करू? मरून जाऊ. तो म्हणतो, तू म्हणती तसंच कर, पण पहिले माझ्यासाठी काय घेऊन ये? नंतर तुला मरायचं तर मर, पण तू भाकर घेऊन. ती विश्वासाने गेली आणि भाकर घेऊन आली. एलियाने खाल्ली, पाणी प्यायला, विचारलं पण नाही उरले का काय. एकटा खाऊन गेला. तिला अर्धी सुद्धा दिली नाही. कदाचित तिचं पोरगं बघत असेल, हा काय माणूस आहे, आमची भाकर आमच्या घरात येऊन खाऊन गेला आणि आम्हाला विचारली सुद्धा नाही. हा बी किती बघा, एलियाने खाल्ल्याशिवाय बोलला नाही, पूर्ण भाकर खाल्ली, पाणी प्यायला, तृप्त झाला. आणि एलिया म्हणतो, आजपासून तुझ्या
टोपलीतली भाकर किंवा ते पीठ आणि तुझ्या कुपीतलं तेल जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत आटणार नाही. हालेलुया. पूर्ण इस्रायलामध्ये, पूर्ण सारपत मध्ये त्या ठिकाणी प्रियांनो दुष्काळ कडकडीत होता, लोक मरत होते. पण बायबल असं सांगतं त्या सारपत येथील विधवेच्या घरातली कुपी आटली नाही आणि तिची त्या ठिकाणी जी काही भांड होतं ज्याच्यामध्ये ते पीठ होतं ते पीठ त्या ठिकाणी पूर्ण दुष्काळामध्ये संपलं नाही. या आहेत माझ्या परमेश्वराच्या योजना आणि परमेश्वराच्या कल्पना ज्या माणसाच्या बुद्धी पलीकडच्या आहेत. हालेलुया. 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 देवाच्या कल्पनांच्या स्वाधीन स्वतःला करा प्रियांनो. परमेश्वराच्या कल्पनाच्या अधीन स्वतःला करा. इथून लढतोय आपण म्हणून आपण तिथं जावं, लक्षात घ्या. इथून विश्वास ठेवून चालतोय आपण म्हणून आपण तिथं जावं. आपण विश्वासाने काहीच प्राप्त करू शकत नाही, लक्षात घ्या. जेव्हा इथून परमेश्वराला सर्वस्व सोपून द्याल ना, इथून बघूच नका. जे हे दिसतंय सगळं खोटं आहे, लक्षात घ्या. जे दिसत नाही ते खरं आहे. हालेलुया. जे माणसाला दिसतं ते 100% खोटं आहे आणि जे मनुष्याला दिसत नाही ते 101% ते काय आहे, खरं आहे. हालेलुया. जगातले नाते 100% खोटे आहे आणि स्वर्ग आणि स्वर्गातले नाते 101% खरे आहे. हालेलुया. जग आणि जगातलं सुख 100% खोटं आहे आणि स्वर्ग आणि स्वर्गातलं सुख 101% खरं आहे. हालेलुया. कारण न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा आणि खात्री म्हणजे विश्वास आहे, लक्षात घ्या. आपण इथून पाहून मिळवण्याचा प्रयत्न करतो, इथून पाहून मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही अनेक पटीने आशीर्वादित व्हा. इथून प्रभूची सेवा करा, अनेक पटीने आशीर्वादित व्हा. इथून प्रभूसाठी द्या, अनेक पटीने आशीर्वादित व्हा. इथून प्रभूवर विश्वास ठेवा, अनेक पटीने आशीर्वादित व्हा. हे सोडून द्या डोळ्यांनी बघणं आणि बुद्धीने विचार करणं. कारण आपली बुद्धी, आपली योजना, आपली कल्पना परमेश्वर आपल्याला मूर्खा समान लेखतो जेव्हा आपण इथून विचार करतो. कारण जिथून आपली बुद्धी संपते तिथून परमेश्वराची बुद्धी तयार सुरू होते, तिथून परमेश्वराचं ज्ञान सुरू होतं, तिथून परमेश्वराच्या योजना आणि कल्पना सुरू होतात, जिथं मनुष्याची लायकी संपते. म्हणून आज कोरोनावर औषध सापडत नाहीये, म्हणून आज मनुष्य येण्यासारखा इकडे तिकडे पळत फिरत आहे, म्हणून आज मनुष्याला मनुष्याची लायकी देवाने दाखवून दिलेली, लक्षात घ्या. वारंवार ह्या गोष्टी परमेश्वर का बोलतो? कारण अजून सुद्धा मनुष्याचा ताठा उतरत उतरणार पण नाही. बायबलच सांगतं आपल्याला 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात सुद्धा एवढ्या पीडा भोगून सुद्धा मनुष्य म्हणेल आणि देवाला नावच ठेवेल आणि देवाची निंदा करेल त्या पीडांची, पण चुकणार नाही, तुटणार नाही, रडणार. अनेकदा फटके भेटतात आपल्याला. कुठं सुधारतो आपण, मला सांगा, सुधारतो का? नाही का? कारण तिथं पण आपण असं विचार नाही, मी चुकलो, माझ्याद्वारे ना असं झालं, मी असं केलं म्हणून असं झालं. तुझ्याद्वारे नाही झालं. तुला हे कळायला पाहिजे की परमेश्वराने तुला फटका दिला. मुळात विश्वासणाऱ्या व्यक्तीने चुकायलाच नको, पण चुकला तरी त्याला त्या ठिकाणी जी परिस्थिती, जर परीक्षेत तुम्ही पडतात तर देवाला दोष देऊ नका. परीक्षेत जर आपण पडतो तर परमेश्वराला मुळीच दोष देऊ नका, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. त्याच्या लेकराने परीक्षेत पडावं किंवा त्यांनी दुःख भोगावं, त्रास भोगावा, ही मुळात परमेश्वराची इच्छा नाही. हे आपण कमवतो, आपण मिळवतो, कारण आपल्या योजना आणि कल्पना पूर्ण करण्याच्या मागे आपण असतो. स्वतःला स्वाधीन करा परमेश्वराच्या, ज्याच्या योजना आणि कल्पना तुमच्या आणि माझ्या योजना आणि कल्पनांपेक्षा अद्भुत आहे. हालेलुया. हालेलुया. आज पण माझा प्रभू त्या समुद्रामध्ये गळ टाकायला त्यांनी देवाच्या दासांना सांगितलं, टाका रे गळ. किती मासे लागतात आज प्रभू? कोण आहे प्रभूसाठी तयार? कोण आहे प्रभूसाठी की तो म्हणतो, हा प्रभू मी तुझ्यासाठी आहे, हा प्रभू मी सर्व टाइम तुझ्यासाठी अवेलेबल आहे. कोणताही समय असेल. माशाला टाइम नव्हता सांगितलेला, इतक्या वाजता पेत्रीला असं माशाला वाट पाहणं होतं. हालेलुया. 24 तास वाट पाहणं होतं, केव्हाही येऊ दे, मला फक्त गळ बघायचा आहे. कुठे काय आहे तयारी प्रभूसाठी? 24 तास 24/7 ज्याला म्हणतात. काय तुम्ही अवेलेबल आहात प्रभूसाठी? काय तुम्ही तयार आहात प्रभूसाठी? आपला तर टायमिंग आहे, सगळं टायमिंगवर चाललेलं आहे सध्या. हा टाइम बॉम्ब आहे, लक्षात घ्या. हा एखाद दिवशी तुम्हाला घेऊन मरेल. का? कारण आपण ठरवून दिलेलं आहे की अशाच पद्धतीने सर्व होणार आहे. याच्यावर मी काहीच करू शकत नाही. प्रभू तुला पण वेळ देऊ नाही शकत, कारण काय, मी बांधलो गेलेलो आहे वेळाला, मी बांधलो गेलेलो आहे जगाला. जेवढे प्रामाणिक तुम्ही या घड्याळाशी आहात तेवढे प्रामाणिक तुम्ही देवाशी आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. जेवढे प्रामाणिक तुम्ही घड्याळाशी आहात, जे भिंतीवर टांगलेलं असतं, हाताला बांधलेलं असतं, त्या घड्याळाशी जेवढे तुम्ही प्रामाणिक आहात, काय तेवढे प्रामाणिक तुम्ही प्रभूशी आहात का? काय तेवढे विश्वासयोग्य तुम्ही प्रभूशी आहात का? जेवढे विश्वासयोग्य तुम्ही त्या ठिकाणी या मोबाईलशी आहात, काय तेवढे मोबाईलचा नुसार टुंग टुंग आवाज आला तरी आपण काय करतो? लगेच काय करतो? चेक कर. काय चेक करतो? मेसेज, व्हॉट्सअप.
असं आहे का की आपल्याला लगेच 1000 रुपये बॅलन्स आला व आवाज आल्याबरोबर आहे का असं? नाही, लगेच असं नुसतं ते मोबाईलचा आवाज टुंग टुंग आवाज आला का लगेच आपण चेक करतो कोणाचा मेसेज ना. जसं काय तू मेसेज जर पाहिला नाही तर कदाचित जगाची उलथापालथ होऊन जाईल ना. कारण मी पंतप्रधान आहे, मला पूर्ण देश चालवायचा आहे, काय मेसेज आला असेल कोणाकडून काय ठेवू. बरोबर आहे ना. माझं म्हणणं हे नाही की तुम्ही मेसेज बघू नका. माझं म्हणणं आहे जेवढा मोबाईलचं तत्व एकदम तत्परतेने तुम्ही उघडतात ना, तेव्हा जेव्हा प्रभू तुम्हाला हाक मारतो ना, तेवढं प्रभूसाठी पण उठा. प्रभूला पण तसा जा द्या, हो द्या. प्रभू तुम्हाला बोलवतो, हाक मारतो, गळ घालतो, पण आपण नाही प्रभू आता वेळ नाही, मला काम आहे, मला टाइम नाही, मी थकलेलो आहे, मला हे मला ते. अहो कुठं प्रभूसाठी कोणत्या गळाला लागतोय आपण मला सांगा. जगाच्या का देवाच्या? जगाच्या का देवाच्या? कोणाचा गळ, कोणत्या गळाला आपण लागलोय मला सांगा. काय प्रभू जेव्हा गळ टाकतो तेव्हा आपण हो देतो का मला सांगा ना. देवाला नाही म्हणताना भीती वाटली पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. माझं अंतकरण कापलं पाहिजे मी नाही म्हणताना. ज्या ज्या वेळेस मला प्रभूच्या सेवेसाठी कुठं बोलवलं जातं तर मी भीतो मध्ये की मी नाही म्हणू शकत नाही कोणत्याच परिस्थितीमध्ये. का? कारण हे जीवनच मी प्रभूसाठी दिले. माझी बायको सिझर झालेली असताना साखरीच्या दवाखान्यामध्ये होती आणि मी सेवेला नवापूर तालुक्यामध्ये एका ठिकाणी तरुणांच्या सभेमध्ये उभा होतो. तिच्या जवळ बसायला त्या ठिकाणी कोणी नव्हतं, तरी सुद्धा सेवेसाठी मी गेलो. का? कारण भीती वाटली नाही म्हणाला प्रभूसाठी. गळ प्रभू टाकत आहे, लक्षात घ्या. कोणी मनुष्य टाकत नाही. प्रभूसाठी 24/7 तयार राहणं गरजेचं आहे. 24 तास प्रभूसाठी उभं राहणं गरजेचं आहे. मी बोलतो का? कारण मी केलेलं आहे म्हणून बोलतो. माझी आई घरामध्ये त्या ठिकाणी सलाईन लावलेली असताना मी पुणे भागात सेवेला बाहेर गेलो. हे का झालं? मी माझं कौतुक नाही करत, मला ठाऊक आहे मला करणं भागच आहे. मी नाही केलं तर माझी केवढी दुर्दशा होणार. कारण माझ्या प्रभूने मला पापातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्या रक्ताने मला, मी तर कधीच संपलो होतो, मी कधीच मेलो असतो, माझा नाश कधीच झाला असता. पण त्या देवाने ह्या पाप्याला त्या ठिकाणी त्या पापातून बाहेर काढलं. माझं जीवन माझं राहिलंच नाही. मी माझ्या पत्नीला खुश करण्यासाठी नाही जगत, मी माझ्या आईला खुश करण्यासाठी नाही जगत, मी माझ्या लेकरांना खुश करण्यासाठी नाही जगत, मी माझ्या शाळेला खुश करण्यासाठी नाही जगत, मी सरकारला पण खुश करण्यासाठी नाही जगत. मी फक्त माझ्या प्रभूला खुश करण्यासाठी जगतो. आणि जेव्हा तुम्ही देवाला खुश करतात जग तुमच्या विरोधात उभं राहील, लक्षात घ्या. जगाला तुम्ही खुश करू शकणार नाही. ठरवा एकदा की कोणाच्या गळाला लागायचंय तुम्हाला. एकचदा ठरवा, बाकी सगळे कारण आहेत, लक्षात घ्या. तुमची धार्मिकता देव चिन्ह्यांसमान लेखतो, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं की तुमच्या योजना आणि कल्पना बरोबर आहेत. काय परमेश्वराच्या दृष्टिकोनातून बघून पहा. काय परमेश्वर तुमच्या योजना आणि कल्पना परमेश्वराच्या योजना आणि कल्पना आहेत का तुम्हाला वाटतं? नाही. म्हणून मी गेल्या रविवारी सुद्धा पुणे भागातल्या लोकांना बोललो, झूम मीटिंगचं कौतुक बंद करा. हे फक्त त्या ठिकाणी एक कारण आहे. मी सांगतो तुम्हाला, मला अजिबात कौतुक नाही कोणीतरी झूमवर त्या ठिकाणी जॉईंट व्हावं. प्रभूच्या चरणी बसणं शिका, देवाला खुश करणं शिका. हे नुसतं पाळू नका रीतिरिवाजाप्रमाणे की रविवारी आम्हाला बस नाही म्हणून कसं पण बसा, कुठं पण बसा, ऑनलाईन बसा. अहो हे तर आपल्या पळवाटा आहेत, लक्षात घ्या. जर खऱ्या अंतकरणाने प्रभूची सेवा करायची, खऱ्या अंतकरणाने प्रभूला खुश करायचं तर प्रभूसाठी वेळ देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. माझा प्रभू त्याच्याने खुश होता, याच्याने कदाचित मी खुश होईल. झूम मीटिंगवर 10 लोक जॉईन झाले बरं का. मला खुश करून फायदा बी काय, लक्षात घ्या. काहीच फायदा नाही. मी प्रभूची स्तुती करतो. गेल्या रविवारी जांबूचे जेवढे लोक जॉईंट होते ना, एक बी नाही ह्या रविवारी, सगळे मीटिंगला जाऊन बसलेले. प्रभूला धन्यवाद देतो त्याबद्दल. का? कारण हेच वचन म्हणजे अशाच पद्धतीने मी त्यावेळेस त्या ठिकाणी बोललेलो होतो. हे भय परमेश्वराचं धरणं गरजेचं आहे की आपलं कौतुक करून भेटणार बी काय, लक्षात घ्या. मनुष्याच्या पुढे जाऊन भेटणार बी काय, मनुष्याला खुश करून भेटणार बी काय. माझ्या प्रभूला खुश करा ज्याने तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. ज्याने प्राण दिला स्वतःचा तुमच्या आणि माझ्यासाठी, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खुश करा. आणि मी माणसाची परवाच करत नाही, कारण मला फक्त प्रभूला खुश करायचं, लक्षात घ्या. मला काहीच फरक पडत, माणसाशी मला काहीच फरक पडत नाही. काही कोणी कसं वागो, कोणी खुश हो, कोणाला राग येऊ, माझे नातेवाईक कधीच माझ्याबद्दल खुश नसतात. का? कारण मी त्यांची हाजी करत नाही. मी त्यांना वेळ देत नाही. जो वेळ माझा प्रभूचा आहे तो मी प्रभूलाच देतो. हालेलुया. आमचं कमिटमेंट आहे नवरा बायकोचं एकमेकांशी, की तिने मला सेवेमध्ये अडखळण करायचं नाही, मी तिला करणार नाही. प्रार्थनेमध्ये आम्ही दोघं एकमेकांना अडखळण करत नाही, एकमेकांना दोष लावत नाही, एकमेकांना कमी लेखत नाही, एकमेकांना अडखळण होत नाही. लक्षात घ्या, ही आहे प्रभूची सेवा. प्रथम स्थान प्रभूचं आहे. हालेलुया. ज्या घरात प्रथम स्थान प्रभू आहे ना, ते घर आशीर्वादित आहे. ते घर आशीर्वाद. प्रथम स्थान तुम्ही आणि मी नाही. पुरुष स्त्रीचं मस्तक आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रथम तो आहे आणि मग मी आहे.
आणि मग माझा परिवार आहे. लक्षात घ्या, ही स्टेप आहे घरामध्ये. ही जर राहील तर घर आशीर्वादित होईल. ही जर राहील तर सेवा आशीर्वादित होईल. ही जर राहील तर तुमच्या योजना आशीर्वादित होतील. ही जर राहील तर सर्व पद्धतीने तुमच्या येणाऱ्या पिढ्या आशीर्वादित होतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मोशे सेवा करू शकला नसता जर बायकोला खुश केलं असतं त्याने. तर बायको म्हटली असती किराणा संपला, तेल घेऊन ये, साखर घेऊन ये, आज मटण पाहिजे, मासे पाहिजे. होता का मोशेकडे एवढा टाइम होता का? कानातलं घेऊन ये, गळ्यातलं घेऊन ये. घालायचे दागिने ना त्यावेळेस पण स्त्रिया बहिणी ज्या होत्या त्या दागिने घालायच्या, कारण येशूच्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्यांनी दागिने देऊन टाकले होते त्या ठिकाणी. मग हा मोशे एवढ्या लाखो इस्रायल लोकांना घेऊन फिरत होता. यांनी जर बायकोला खुश केलं असतं प्रियांनो, हा देवाला कधीच खुश करू शकला नसता. काय असेल त्या मोशेचं जीवन, जरा विचार कर. देवाला खुश करणं इतकं सोपं आहे का? परमेश्वराला खुश करणं इतकं सोपं नाही. पेत्र आणि शिष्य म्हणता, प्रभू आम्ही तुझ्यासाठी आमचं घरदार सोडलं, आम्हाला काय भेटेल? प्रभू म्हणतो, सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगामध्ये ज्यांनी माझ्यासाठी आपलं घरदार मुलं बाळ सोडली त्यांना अनेक पटीने आई भाऊ बहिणी त्या ठिकाणी मिळतील ना. आणि देवाचं वचन म्हणतात आणि स्वर्गात संपत्ती मिळेल. हालेलुया, हालेलुया. हा, प्रभू हे काही उगाच नाही म्हणत. जो त्या पद्धतीने समर्पण करतो तो त्या पटीने त्या ठिकाणी भरून पावेल. आपण जर हात राखून पेरलं तर तेवढंच उगवल, आणि जर हात मोकळे करून पेराल तर त्या पटीने तुम्ही त्या ठिकाणी कापणी कराल. लक्षात. हालेलुया, हालेलुया. पेरणाऱ्याने जर समजा 1.5 मीटरचं अंतर ठेवलं ना एका दाण्यामध्ये, तर पीक पण तसंच उगवणार आहे. बरोबर आहे ना? तर पेरताना त्याने विचार केला पाहिजे, मी कशा पद्धतीने पेरलं पाहिजे, मला किती पटीत त्या ठिकाणी पीक पाहिजे, त्या पटीत त्याने पीक पेरलं पाहिजे. समजतंय का? समजतंय का? हालेलुया. तसं आपण सेवा करताना, आपण पेरताना त्या पटीने पेरा ज्या पटीने आपल्याला वाटतं की मी कापणी करावी. जर आपण हात राखून जर पेरत असू तर तुम्ही कापणी करताना पण तुम्हाला तुरळकच पीक त्या ठिकाणी हाती लागेल. लक्षात घ्या, एक पोतं पण भरणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही हात सरळ हाताने पेरणी कराल, देवाच्या वचनाप्रमाणे एवढी कापणी कराल ना की ठेवायला जागा उरणार नाही. सगळे गोदाम भरून जातील, तोडून नवीन बांधावे लागतील. अशा पद्धतीचे आशीर्वाद परमेश्वर मोकळे करेल. कारण देवाचं वचन होतं, संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. सर्व बाबतीत, नुसता पैसाच नाही, अंतकरण, मन, जीवन, वेळ, सर्वस्व संतोषाने देणारा परमेश्वर आवडतो. सरळ हाताने पेरणी करा. त्या देवाच्या कल्पना जाणून घ्या, त्या परमेश्वराचं मन ओळखा, त्या देवाचे मार्ग शोधा. देवाचं वचन म्हणतं, शोधा म्हणजे सापडेल. शोधायचा प्रयत्न करा. आपल्या कल्पना, आपल्या योजना बुद्धीने चालूच नका. लक्षात घ्या, चालूच नका. बायबल वाचा, शोधा माझ्या प्रभूला. इथं त्याचं मन शोधा. काय वाटतं प्रभूला ते शोधा. प्रेषित काही पागल नव्हते. लक्षात घ्या. का प्रेषितांची कृत्य वाचत नाही तुम्ही? का प्रेषितांच्या कृत्याकडे लक्ष देते? भय वाटतं लोकांना वाचायला. मला माहिती आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, प्रेषितांची कृत्य कोणीच जास्त वाचत नाही. का? कारण आपल्याला आपली लायकी कळून जाते की आपण काय आहोत. जे समर्पण प्रेषितांचं होतं ते आज का नाहीये मंडळांमध्ये, सेवकांमध्ये ते समर्पण का नाहीये? कारण आपल्याला स्वतःला भीती वाटते ते वाचायला. का? कारण त्यांचं समर्पण त्या टोकाचं होतं. मग काय, काळ बदलला म्हणून प्रभूने समर्पण आता कमी बरं का, आता तुम्हाला खूप काम आहेत ना, मोबाईल येऊन गेला, तुम्हाला वेळ नाही तेवढं समर्पण आता काही नाही भेटू शकत तुमच्याकडून कदाचित, म्हणून प्रभूने आता तो कोटा कमी करून टाकला. आता थोडं 1 तास पण चालेल तुम्हाला, काय अडचण. प्रेषित काही येडे नव्हते प्रियांनो. रात्रंदिवस पागलसारखे प्रार्थना करायचे. प्रभूसाठी सर्वस्व सोडून उभे होते. सर्व घरदार विकून प्रभूच्या सेवेमध्ये लावून दिलं त्यांनी. ते काही येडे नव्हते. लक्षात घ्या, ती सेवा आज पण प्रभू अपेक्षित करत आहे. पण तयारी किती जणांची, तयारी किती. असा जर एखादा निघाला ना, तो एकटाच कंगाल होईल. तो एकटाच, त्याला कोणीच सपोर्ट करणार नाही. उलट लोक नाव ठेवतात, पागल झाला, हे सगळं विकून फुकून. एखादा व्यक्ती नोकरी सोडून प्रभूची सेवा करतो ना, लोक वेड्यात काढतात. काय म्हणतात, हा वेडा झाला, चांगली नोकरी सोडून दिली आणि प्रभूची सेवा करतो. तो वेडा नाही झाला, तो खऱ्या अर्थाने शहाणा झाला. हालेलुया. हे समर्पण प्रभू मान्य करतो. आपल्याला तर 2 वर्ष वाढून दिली तरी करू आपण सेवा. काय? शासनाची, आपली प्रभूची नाही. 62 वर्ष जरी आपल्याला वय करून दिलं ना रिटायरमेंटचं, आंदोलन कराल का? का बरं 2 वर्ष वाढवले? आणि 55 वर केलं तर लगेच मोर्चे, लगेच उपोषण, लगेच आंदोलन. कमी कसं काय केलं? वाढवा भले, आम्ही दात पडले चालतील पण आम्ही नोकरी करू, कारण पगार भेटेल. आमचे अर्धे लाकडं मसनात गेले तरी चालतील पण आम्ही नोकरी करू, कारण आम्हाला काय भेटेल? पगार भेटेल. प्रभूच्या सेवेमध्ये रिटायरमेंट पाहिजे आपल्याला लवकर ना. 60 वर्षाच्या अगोदर रिटायर. मी म्हातारा झालो आता, माझ्याने नाही होणार. आणि तेच म्हणा ना नोकरीच्या बाबतीत,
नोकरीमध्ये जर शासनाने 5 वर्ष वाढून दिले तर खुश खुश एकदम करू ना, आम्ही कशी धडपडत सेवा करू का, कारण आम्हाला मोबदला भेटणार आहे. पण तो मोबदला जो परमेश्वर देणार आहे ना, त्या मोशे किती वर्षाचा होता जेव्हा सेवेला पाचारण झालं त्यावेळेस? 80. रिटायर झालेला होता आपल्या दृष्टिकोनातून तो. आपल्याकडे किती वर्षाला रिटायरमेंट होती? एका रिटायर्ड व्यक्तीला प्रभूने निवडलं सेवेसाठी. हालेलुया. रिटायर होऊन किती वर्ष झालेले ते आजच्या घडीने? 20 वर्ष, कमीत कमी 22 जाऊ द्या, 20 वर्ष तुला रिटायर होऊन मोशेला 20 वर्ष झाले. प्रभू काय म्हणतो, चल मी तुला निवडतो. कशासाठी? तो म्हणायला पाहिजे होता, प्रभू 80 वर्षाचा आहे, इथून कनान देशापर्यंत घेऊन जायला लावतो आणि तुझी योजना आहे 40 वर्षाची. 40 वर्ष म्हाताऱ्याला कुठे युज करतो तू? यांच्या पुढे पुढे डोकं. म्हातारा व्यक्ती जर जसं वय वाढत जातं ना तसं मनुष्य चिडचिडा होत जातो. बरोबर आहे ना? आता त्या मोशेने, त्या मोशीच्या जागेवर तुम्ही आणि मी राहिलो असतो ना, दगड मारले असते आपण त्या लोकांना, एवढे चिडलो असतो. त्या मोशीचं धीर बघ, तो 40 दिवस 40 रात्र उपडा पडून राहायचा, रडायचा, मध्यस्थी करायचा, त्यांच्यासाठी परमेश्वराकडे रदबदली करायचा. 40 वर्ष मोशेने सेवा केली. किती वर्ष? 40. म्हणजे 80 वर्षाचा असताना निवडलं. 120 वर्षाचा मोशे झाला तेव्हा तो कनान देशापर्यंत त्यांना घेऊन गेला. मध्येपर्यंत नाही गेला, अलीकडेच होता. पण किती वर्ष? 120 वर्षाचा मोशे होता. बायबल म्हणतं त्याची दृष्टी क्षीण झाली नाही, त्याची प्रकृती क्षीण झाली, त्याला चष्मा लागला नाही. आपल्याला तर सगळे लावून बसलेलो आहेत आत्ताच. का माहिती का? कारण आपण उपयोगी पात्र नाही प्रभूसाठी. आपण उपयोगी पात्र नाही आहेत प्रभूसाठी. आपल्याला तर हौस वाटते लेकरांना चष्मा लागायला पाहिजे, मला हुशार दिसतो आम्ही खूप. मागा प्रभूकडं. प्रभूने तुम्हाला ह्यासाठी नाही बसवलं की तुम्ही या लहान वयामध्ये चष्मे घालून बसाल. राहुल जाय, ह्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलं का की तुम्ही नकली डोळे लावून बसावे? प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे आपल्याला. लक्षात घ्या, मोशे 120 वर्षाचा झाला, चष्मा लागला, त्याची दृष्टी क्षीण झाली नाही. तो स्पष्टतेने त्या ठिकाणी लोकांना ओळखत होता, न्याय निवाडा करत होता. ही आहे मोशेची सेवा. कारण त्याने 80 वर्षाचा असताना देवाला तो गळाला लागला. हालेलुया. तो मासा गळाला लागला कारण त्याला त्या टेकडीवर दर्शन झालं. त्या झुडुपामध्ये मोशेने म्हटला, हो प्रभू, मी तुझ्यासाठी तयार आहे. जो मासा देवाच्या गळाला लागतो ना, तो व्यर्थ जात नाही. लक्षात घ्या, तो देवाच्या गौरवासाठी उपयोगी. हालेलुया. हालेलुया. ह्या परमेश्वराच्या योजना आणि कल्पना आहे. स्वतःला स्वाधीन करा परमेश्वराच्या आणि प्रभूला म्हणा की प्रभू, आजपासून माझी इच्छा नाही, माझी योजना कल्पना नाही, तर तुझी इच्छा आणि तुझ्या योजना कल्पना माझ्या जीवनात. हालेलुया. मला माझ्या मार्गाने चालू दे नकोस, मला तुझ्या मार्गाने चालणं शिक. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकून प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी यांच्या निर्माण करत्या प्रभू, मी तुझ्या आभार आणि उपकार मानतो. कारण परमेश्वर पिता, तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोलला. माझ्या देवा, मी अनुभव करतोय की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे प्रभू. आणि देवा, आज तू आमच्याशी बोलत आहे, तुझं मन तू आमच्या समोर मोकळं केलं परमेश्वर पिता. आम्ही जाणावं प्रभू, आम्ही आमचं मन कठीण करू नये परमेश्वर पिता. तर ज्या परमेश्वरा कळकळीने तू आज आमच्याशी बोलू इच्छिते दे बाप्पा, तू आम्हाला सांगते प्रभू, आम्ही ते ऐकावं, ग्रहण करावं आणि तुझ्या हाकेला उत्तर द्यावं, त्या गळाला आम्ही लागावं प्रभू. यासाठी दया कृपा आणि अनुग्रह दे. आमची मन कठीण होऊ. माझ्या देवा, केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुला देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र नावात.